बघा, पुढचा एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. काय प्रश्न आहे? महाराष्ट्र राज्य वन धोरण 2008, महाराष्ट्र राज्य वन धोरण 2008 नुसार कोणत्या विभागाकडे मानव संसाधन विकास योजना, मानव संसाधन विकास योजनेच्या म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट स्कीम, मानव संसाधन विकास योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी, कशाची जबाबदारी? अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. आता वन धोरण फार मोठं मांडलेलं आहे 2008ला. 2008च्या वन धोरणामध्ये पूर्ण मानव संसाधन विकास योजनेची जी जबाबदारी आहे, ठीक आहे, मानव हे एक संसाधन आहे सध्या, ठीक आहे, आपण म्हणतो पेट्रोलियम संसाधन आहे, ठीक आहे, खनिज संसाधन आहेत, तसं भारतामध्ये मानव हे सुद्धा संसाधन आहे. मानव लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर यांचा भविष्यासाठी वापर कसा करून घेता येईल, ठीक आहे, याच्याबाबत शासन योजना तयार करते. म्हणून मानवाला सुद्धा मानवी संसाधन असं म्हणलेलं आहे. या मानवी संसाधनाच्या विकास योजनेची जबाबदारी कोणत्या संस्थेकडे सोपवण्यात आलेली आहे? मग मला 4 पर्याय दिलेले आहेत. एक आहे वन विभाग, दुसरं सामाजिक वनीकरण, तिसरं वन विकास महामंडळ आणि वरीलपैकी सर्व. आता जनरली काय होतंय, वरीलपैकी सर्व हा ज्यावेळी पर्याय मला येतो त्यावेळी मला थोडस त्या पर्यायाच्या अनुषंगानं विचार करणं आवश्यक आहे. त्या पर्यायाचे वन धोरणामध्ये मी आता आधी शॉर्ट विचार करतो, मी वन विभाग लिहू का? बरं, वन विभाग लिहिला तर त्याच्यामध्ये सामाजिक वनीकरण येणारच आहे की. मग वन विभाग लिहितोय आणि सामाजिक वनीकरण लिहित नाही, असं कसं? बरं, वन विकास महामंडळ वन विभागातच येणार की, बरोबर. मग वन विभाग लिहू का? तर वन विभाग लिहिला तर ही पण बरोबरच आहे ना. मग मग मी आता काय करू? मी सामाजिक वनीकरण घेऊ का? अरे, सामाजिक वनीकरण एवढ्या छोट्याशा संस्थेकडं किंवा एवढ्या लिमिटेड मध्ये मी पूर्ण मानव संसाधन विकास देऊ शकतो का? वन धोरणामध्ये अशी तरतूद असू शकते का? मी वाचलं नाहीये, पण मला या ठिकाणी शंका उपस्थित होते. मग पर्याय वरीलपैकी सर्व पण दिलेले. मला वाटतंय वन विभागामध्ये वनीकरण पण येतंय, सगळंच येतंय. मग मी काय उत्तर लिहू? तर मी थोडं संशय आहे, पण या ठिकाणी संशय असल्यामुळं मी कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणून या ठिकाणी उत्तर काय लिहून येतो? वरीलपैकी सर्व. तुम्ही जर प्रॉपर सेंटेन्स वाचला असेल आणि वन धोरण प्रॉपर वाचला असेल तर तुम्हाला उत्तर येईलच, पण नसेल तरी सुद्धा या ठिकाणी वरीलपैकी सर्व आहे. मी एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन उत्तर लिहीन वरीलपैकी सर्व, ठीक आहे. असे काही प्रश्न भूगोलामध्ये आलेले होते. मुख्य परीक्षेचा भूगोल हा बदलत चाललाय, परीक्षाच बदलत चालली. मी बऱ्याच वेळा म्हटलेलं आहे, त्याच्या पूर्वी पण मी व्हिडिओ टाकला होता. परीक्षा ह्या थोड्याशा अप्लाइड होत चाललेल्या आहेत, परीक्षा ह्या थोड्याशा अप्लाइड होत चाललेल्या आहेत. मुलांची संख्या वाढलेली आहे, त्यांना कट ऑफ हा कमीच आणायचा आहे, ठीक आहे. मुलांचा अभ्यास पण फार जास्त आहे, अप्लाइड होत चालले आहेत. थोडंसं संकल्पनांकडे लक्ष द्यावं लागणार आहे, संकल्पनांकडे लक्ष द्यावं लागणार आहे, ठीक आहे. आता बऱ्याच विद्यार्थी म्हणले की आता भूगोलामध्ये हे प्रश्न आले, हा भूगोल नाहीये, हा तर ऍग्री आहे, हा तर एन्व्हायरमेंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही एमपीसीचा अभ्यास करता त्यावेळी भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी असे काही विषय आहेत ते तुम्हाला चांगले मार्क देतात, ते तुम्हाला चांगले समजतात. पण तुम्ही त्यांचा चांगला अभ्यास करत नाही. तेवढा जेवढा संपूर्ण महाराष्ट्र अभ्यास करतो तेवढाच चौकटीत राहून अभ्यास केल्यामुळं या विषयाला मार्क येणार नाहीत. विषय चांगले आहेत, तुम्हाला चांगले समजतायत, तर याचा अभ्यास हा थोडासा डेप्थ मध्ये करा. दुसरी गोष्ट, प्रश्नपत्रिका सोडवायची कशी, त्याचं अप्लिकेशन कसं, जुन्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस कसं, हे थोडंसं तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल, ठीक आहे. पेपरचे वेगवेगळे जे मुद्दे आहेत त्याची आजूबाजूची माहिती काढून शोधून तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. प्रॉपरली लॉजिक सुद्धा वापरलं गेलं पाहिजे, पेपरमध्ये अप्लिकेशन जमलं पाहिजे, तर मात्र या परीक्षेमध्ये या विषयांमध्ये नक्कीच मार्क येतील, ठीक आहे. अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपला चॅनल जो आहे स्पर्धा मित्र _26 युट्यूब चॅनल हा सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारचे व्हिडिओ याच्यावर भेटतील. धन्यवाद.